परत एकदा मध्ये त्याच्या उपासनेसाठी तुम्हा सर्वांचं मध्ये स्वागत आहे. काळ व्यवस्थित ठेवा, काही पाळू नका. काळ जाण काळ व्यवस्थित ठेवा. वचन चालू असताना कोणच हात बाहेर करायचा नाही. वचन चालू असताना कोणच हात बाहेर करायचा नाही. व्यवस्थित बसा, व्यवस्थित ऐका. देवपणे संबंध आठवडा आमच्या संगती राहिला. आमचा सांभाराने प्रतिपाद केलेला आहे. म्हणून त्याच्या गौरवासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आणि बसलो. बायबल हे खूप महान आणि पवित्रतेचं पुस्तक आहे. मागच्या रविवारी तुम्हाला एक वचन मी सांगितलं होतं. कोणतं तर बाळा मागच्या रविवारी प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय 20 वचन. प्रेषितांची कृत्ये 20 अध्याय बरोबर. तुमच्या लक्षात जे हितकारक ते तुम्हाला सांगतो. जे हितकारक बरोबरच्या जे काही चांगलं आहे, ज्याने तुमचं हित होणार आहे, अहित होणार नाही, ते आपल्या हातामध्ये, त्याचं नाव बायबल. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यास आणि चार लोकांना घरोघरी शिकवण्यात मी कोणत्याही प्रकारचं कसूर केली नाही. कसूर केली नाही म्हणजे मी खाडा केला नाही, मी ते काम पूर्ण केलं. असं कोण म्हणतो बाळा? संत पौल. प्रेषितांचे कृत्य हे कोण लिहिलं? प्रेषितांचे कृत्य कोण लिहिलं? संत पौल नव्हे, नाही, वैद्य लूक. कोण लिहिलं प्रेषितांची कृत्ये? वैद्य लूक. कोण लूक? कोण लूक? डॉक्टर लूक, वैद्य लूक. लूक कोण आहे? डॉक्टर. कसं काय पाळक साहेब? येशू ख्रिस्त मेला, सर्टिफाईड कोण केलं? लूक. मर गया, येशू ख्रिस्त मेला. मेल्यानंतर सर्टिफाईड कोण करायला पाहिजे? डॉक्टर करायला पाहिजे ना. डॉक्टर केल्यानंतर आपण मग सगळीकडे काय करतो? संदेश पाठवतो, RIP म्हणून. आलं लक्षात? जे हितकारक ते काय असेल? बायबल. पवित्र शास्त्र हितकारक असं पुस्तक आहे. आता पवित्र शास्त्रातून अगर पवित्र शास्त्रातून अगर हग्गईचं पुस्तक, हग्गईचं पुस्तक मलाकी जकर्याच्या आधी, हग्गईचं पुस्तक जकर्याच्या आधी, मलाकी जकर्या त्याच्या आधी, हग्गई पहिला अध्याय, वचन 5. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. याचा मार्ग कसा आहे? नेहमी दुसऱ्यांकडे बघतो ना आपण. पाणी पिवायला तुम्ही आपल्या मार्गाने, कोण म्हणतो हे कोण म्हणतो? आत्ताच वाचलं ना तुम्ही. कोण म्हणतो? सेनाधीश परमेश्वर.
आज बेटा वचन 5 पहिला अध्याय आता सैन्याधीश परमेश्वर म्हणतो, आता सेनाधीश म्हणतो, आता प्रेझेंट स्थिती, आता सेनाधीश परमेश्वर काय म्हणतो प्रभू तो आम्हाला? तुम्ही आपल्या मार्गाकडे बापरे, आमच्या मार्गावरती त्याचं बारीक लक्ष आहे. ट्रॅफिक पोलीस बघा बघतो, बरोबर हेरतो त्याला, ज्याच्याकडे लायसन नाही बरोबर शेती वाजवतो त्याला बघतो, ते इकडे लायसन दाखव, TC दाखव, अजून काय दाखव म्हणतो? RC बुक दाखव, मार्गाकडे तुझं लक्ष आहे ट्रॉफिक त्याच्यापेक्षा सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही आपल्या मी माझा मार्ग कसा आहे ते बघा, दुसऱ्याच नको. मी माझ्या मार्गाकडे लक्ष पुरवायला पाहिजे. मी चांगला आहे का वाईट आहे की मीच ठरवायला पाहिजे, दुसऱ्याने ठरवता कामा नये. तू चांगला आहेस का तो वाईट आहे दुसऱ्याने ठरवायचं नाही. कोण ठरवणार? मी चांगला आहे मी वाईट आहे कोण ठरवणार? जो मार्ग बघतो ना, लक्ष, त्याचं लक्ष आहे आमच्याकडे. एका शब्दात सांगतो, त्याचं लक्ष आहे, त्याचं आमच्याकडे लक्ष आहे. तुला बरोबर तो हेरतो मार्ग कसा. म्हणून सगळ्यात महत्वाचं सांगतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश म्हणजे त्याच्याकडे भयंकर भरपूर सैन्य आहे म्हणून त्याला सेनाधीश म्हटलेलं आहे. माहिती आहे तुम्हाला? सेनाधीश म्हणजे असंख्य सैनिक त्याच्याकडे आहे. त्याचा धीश, अधिपती, त्यांचा ईश्वर. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बरोबर, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. असं सांगत तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. तुझा मार्ग चांगला आहे, तो पुष्कळ पेरणी करतो, हाती काहीच लागत नाही. असा तसा तुझा मार्ग चुकलेला आहे. शेतामध्ये शेतकरी पुष्कळ पेरणी करतो, कापणीच्या वेळेला थोडंच इथे पीक बदल का? पाऊस, अवकाळी पाऊस. या साईडला तुमच्याकडे पाऊस आहे आणि तिकडे पाऊस नाही आहे. कुठे? सेंट्रलला पाऊस नाही आहे, वेस्टर्न लाईनला पाऊस आहे, तिकडे बघतो तर सकाळी पाऊस, पाणी भयंकर पाऊस, तिकडे पाऊस, अवकाळी पाऊस. पिकाला अवकाळी पावसाने पीक नष्ट होते. शेतकऱ्याला वाटतं तर 100 पोते गहू येतील, परंतु 50च पोते गहू त्याच्यातील लागते. कारण का? अवकाळी पाऊस, वातावरण व्यवस्थित नाही. कधी कधी कीड लागते, कधी कीड लागते, कधी तुफान येतो, कधी पाऊस बर्बाद करून टाकतो. पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये येत नाही. कांदे बघा, लसूण बघा, पालेभाज्या बघा, कांद्याचा आंब्याचं सीजन आहे ना, मँगो, फ्रुट्स, मँगो, फळांचा राजा कोण आहे? आंबा. जेवढे फ्रुट्स आहेत ना, त्या फ्रूटचा किंग कोण आहे? मँगो, आंबा. कितीतरी आंबे, कितीतरी कैऱ्या पडत आहेत खाली. आता पाऊस पडला ना, अवकाळी, लगे आंब्यामध्ये किडे होतात, सडून जातात आंबे. देव म्हणतो अनुकूल असं वातावरण, अनुकूल असा पाऊस, अनुकूल असा हवामान, त्या पिकाला लागल्यानंतर पीक शेतकऱ्याला मिळते.
पुष्कळ पेरणी करता. पेरणी मात्र भरपूर झालेले ब्रदर, कापणी थोडे लागते. थोडे लागते. त्याचा अर्थ काय? तुमचे मार्ग व्यवस्थित नाही. देव खरं सांगतो ते, तुमचे मार्ग व्यवस्थित नाही म्हणतो देव. मी माझ्याच मार्गाला बघायला पाहिजे, दुसऱ्याचा मार्ग बघायला तुला चान्स अधिकार देव दे. मी कसा आहे मी लक्ष देतो. तुझ्याकडे लायसन आहे का? त्याच्याकडे लायसन आहे का ते बघून घे पोलीस. तुझ्याकडे आहे का की लायसन बघा. तू व्यवस्थित गाडी चालवतो का नाही ते बघ. तुझ्याकडे PUC आहे का ते बघ. तुझ्याकडे कागदपत्र व्यवस्थित आहेत का तू बघ. तुझ्या गाड्यांमध्ये चाकांमध्ये हवा आहे का ते बघ. तुझं इंजिन व्यवस्थित आहे का ते बघ. नाही मी दुसऱ्याची गाडी बघतो, दुसऱ्याचं गाडी कसं चालवत आहे त्याच्याकडे नाही. तुला अधिकार नाही. तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष करू. कोण म्हणतो? कोण म्हणतो? सेनाधीश मी म्हणे नवे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. देव तुझं वर्तन बघतो. कुठून कुठून बघतो देव आमचं वर्तन? वरून, स्वर्गातून बघतो, वरून बघतो देव. अजून काय म्हणतो? तुम्ही पुष्कळ पेरणी करता, हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तुम्ही तृप्त जेवण होत करता ना, नाही. तुम्ही खाता ना, पण तृप्त होत नाही. पोटच भरत नाही. आत्ताच खाल्लं परत भूक लागली. आधी आठवड्यातून एकच अंडा मिळायचा मला. एक अंडा माहित आहे? एकच मिळायचं. एकच आठवड्यातून एकच अंडा, एकच एग मिळायचं आम्हाला. आता अंडेच अंडे. किती खातो खा, तृप्त. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 3 किंवा 4 पीस मिळायचे चिकनचे आम्हाला. तुम्हाला कसं माहित नाही, तुम्ही श्रीमंत असाल किंवा भरपूर, पण माझी परिस्थिती आमची 3 किंवा 4 पीस द्यायचे आहे. किती? ते पण कोंबडीचं मटण आणल्यानंतर आनंदी आनंद घरात. तृप्त व्हायचा. आता किती खाल्लं तरी तृप्त होत नाही. कारण का? मार्ग बरोबर. तुम्ही पुष्कळ खाता. किती खाणं बदल, किती खाण्यावर किती प्रकारे खायचे. रात्री खाते, पहाटे खाते, 1:30 खाते, 3 खाते, 4 किती खातेच. 2 मिनिट मध्ये येते म्हणे ब्लिंकिट्स. 2 मिनिटात तुझ्या घरी येते म्हणे दारात. 2 मिनिट्स ब्लिंकिट. तुम्ही ऑर्डर दिल्या 2 मिनिटात घरपोच ब्लिंकिट्स आहे पाहिजे ते. 2 मिनिटात. तृप्ती आहे का सांगा? खरं सांगा, तृप्ती आहे का सांगा? तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. खाल्लं तरी अंगाला लागत नाही का? का? मार्ग सुधारा म्हणतो ते. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. पाणी, किती पाणी बिसलेरीच्या. तुम्ही पिता, तुम्ही पेरणी करता, हाती लागत नाही. तुम्ही खाता, तृप्त होत नाही. आता पाणी पिता. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. काय देवा, तू किती महान आहेस. आमचा मार्ग चुकल्यामुळे सगळे शाप आमच्यावर त्याने का प्रभू? होय, तुमच्या खाण्यावरतीच त्याने बंधनं घातली, तुमच्या पिण्यावरती त्याने बंधनं घातली. तुम्ही पेरलं तरी तुमच्या शेतामध्ये पिकत नाही. त्याचं कारण का? मार्ग व्यवस्थित. तुला काय वाटतं? मी कपडे घालतो, मी ब्युटी पार्लर करतो, मी सगळं करतो, मी दिसायला चांगला दिसतो, रूप मला चांगलं. नो, देवाचं लक्ष तुझ्याकडे.
देव वरून बघतो आम्हाला. आता पुढचं वाजले का? तुम्ही कपडे घालता तुम्ही कपडे पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही. तुम्ही कपडे घालता, ऊब यायला पाहिजे, कपडे नाही. तुम्ही कपडे घालता, तुम्ही पेरणी करता, अजून तुम्ही खाता, तुम्ही पिता, सगळं आपलं दैनंदिन जीवनाविषयी माझा देव या ठिकाणी लिहितो. तुम्ही कपडे घालता परंतु तुम्हाला ऊब येत नाही. त्याच्यानंतर मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या वरून तो पैसा टाकतो. इथं भोग पडलेला आहे त्याच्या लक्षात. हे मी सांगत नाही, कोण सांगतो? हग्गायला हग्गाय म्हणतो, हग्गाय संदेश का ना. मजूर त्याला काय वाटते? पैसा टाकत आहे. इथं भोग पडलाय त्याला माहित नाही, इथं चित्र पडलंय त्याला माहित नाही. इथं वाढते त्याला तो टाकतो, परंतु खाली भोग पडल्यामुळे, खाली चित्र पडल्यामुळे तुझ्या हाती लागत नाही. कारण का प्रभू? कारण का? असं काय होतंय प्रभू आमच्या जीवनामध्ये? मार्ग व्यवस्थित नाही. मार्ग व्यवस्थित. आज लक्ष देशील का तुझ्या मार्गाकडे? तू कसं आहेस? तुझ्या मार्गाकडे तू लक्ष देशील का? तुझ्या मार्गाकडे तू लक्ष देशील का? तुझ्या मार्गाकडे तू लक्ष देशील का? मी कसा आहे, तो कसा आहे, ती कशी आहे, ते घर कसं आहे, हे घर कसं आहे, त्याने कुठं चाललंय, याने कुठं चाललंय, तू कुठं चालला बाळा? देव तुला विचारतो. तुम्ही आपल्या तेच हबक्कूकाचं पुस्तक, हबक्कूक ये बेटा, हबक्कूक ये. हबक्कूक कुठं आहे बघ? हबक्कूक घे एकदा, हबक्कूक घ्या एकदा. हा, सफन्यानंतर जकर्या, त्याच्या आधी सफन्या, त्याच्यानंतर हबक्कूक, दुसरा अध्याय, वचन 20. हबक्कूक दुसरा अध्याय, वचन 20. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. सर्व धरित्री परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. कुठं आहे देवा? तू कुठं वास करतो? देवा तुझं ठिकाण कोणतं? देवा तू कुठं आहे? परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. आपल्या पवित्र मंदिर म्हणजे हे नव्हे, इथं देव, या मंदिरात देव राहत नाही. स्टेफनने आधीच सांगितले, तुम्हाला माहित आहे. हातांनी इथं देव नाही, लक्षात घ्या. पुलपीट वरती देव नाही, तुम्ही बसला तिथं देव नाही. आधी होता, आता देव नाही, लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, देवा तू कुठं राहतो? परमेश्वर आपल्या म्हणजे तुझ्या हृदयात. परमेश्वर आपल्या मंदिरात आहे. सर्व धरित्री म्हणजे धरणीवरती, पृथ्वीवरती राहणारे लोक, सर्व धरित्री त्याच पुढे बोलतो. तू स्तब्ध राहायला येत नाही का तुला? सर्व धरित्री त्याच पुढे मौन राहा, स्तब्ध राहा. अजिबात आवाज काढू नको त्या परमेश्वराकडे. सर्व धरित्री त्याच पुढे काय बोलतो तू देवासमोर? काय बोलणार तू देवासमोर? माझा मार्ग जर व्यवस्थित नाही, पाणी पिलं तरी तहान लागणार नाही, खाल्लं तरी तुझ्या शरीराला लागणार नाही, कपडे घातले तरी तुला ऊब येणार नाही, पेरलं तरी पिकणार नाही, याच्यामध्ये घातला तरी खाली भोग पडलेला असेल. एका मार्ग चुकल्यामुळे किती आशीर्वादाला आम्ही वंचित झालो, लक्षात घ्या.
मजुरीने पैसा मिळवून जसं काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो तशी. आता 7 वाज बेटा, 7 वाजते सगळे. काय परिस्थिती या माणसाचं, काय परिस्थिती प्रियांना आमच्या जीवनाचं. परत सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. परत एकदा सांगतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, अभ्यास करा. एकदा सांगितली आहे परत अभ्यास कर बाळा. काहीतरी डाऊट आहे, काहीतरी डाऊट आहे. तू अभ्यास करायला नाही, तुझं लक्ष शाळेकडे नाही, तू व्यवस्थित ट्युशनला जात नाही. दुबार सांगण्यात आला, दुसऱ्यांदा सांगण्यात आला. परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, वचन सार हग्गाईचं पुस्तक 7वा अध्याय. हे बघायचं, 2 बायबल आहेत बघा, पण कोणाचीच हिंमत होत नाही हे उघडावं, हे बघावं, बाळात काय सांगताय. कोणाचीच हिंमत होत नाही. इथं 2 बायबल आहेत बघा. मला काय करायचं आहे त्या बायबल, माझ्याकडे काय ना, पण कुणाचीच हिंमत नाही. इथंच बायबल आहे, या बायबल घेण्याची हिंमत कुणालाच होत नाही. का? काहीतरी सांगतो, पाळाकडे निघून जातो. आम्हाला काय करायचं आहे? आता तर घ्या रे बाबा, आता तर घ्या. तिथे एक बायबल आहे, तिथे एक बायबल आहे, तिथे एक बायबल आहे, परंतु कुणाचीच हिंमत नाही. आम्ही उघडून बघावं, आम्ही पण वाचावा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा. विचार कर, माझं वर्तन कसं आहे, माझं वर्तन कसं आहे, माझं जीवन कसं आहे. फक्त स्वर्गातच देव आहे का, तिथूनच बघतो का, असं तुला वाटते का? नाही. देव इथं पण येतो, इथं पण येतो. कुठं दिसतो देव? देवा तुझी वस्तीस्थान कुठे? तू कुठं दिसतो आम्हाला? कुठं दिसतो तू? चांगले कपडे कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे? चांगले कपडे, चांगले मॉल कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? चांगलं खाणं हॉटेल कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? चांगलं ठिकाण, प्रेक्षणीय स्थळ बघायला कुठं, कुठल्या बीचला जायचं तुम्हाला माहिती आहे? कुठल्या बगीच्याला जायचं तुम्हाला माहिती आहे? चांगला बगीचा, सगळं चांगलं. इथं ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेस कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे? सगळं माहिती आहे. पण माझा देव कुठं सापडतो तुम्हाला माहित आहे का? हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे. मटण कुठं चांगलं मिळते, चिकन कुठं चांगलं मिळते, तांदूळ कुठं चांगलं मिळते, बिर्याणी कुठं चांगलं मिळते आम्हाला माहित आहे, परंतु देव कुठं सापडतो आम्हाला माहित नाही. योग विचारतो, देवा तो कुठे मला सापडायचे? कोण? योग. ते सांगा 1 पासून. मग योबाने प्रत्युत्तर केले, अजूनही माझे घराणे हटवादाचे आहे, त्याचा प्राण माझ्या विलापाहून भारी आहे. देव कोठे सापडे हे समजले असते. मी त्याच्या न्यायासनाजवळ जाऊन पोचलो असतो तर किती बरे होते. देव कुठे सापडतो? देव कुठे सापडतो आहे का तुम्हाला? प्रभू तो कुठे सापडतो? मी येतो. कुठं सापडतो ते? पूर्वेला, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. मी उभा आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, 4 दिशा. कुठे सापडतो देव? पूर्वेकडे सापडतो का? पश्चिमे वेस्टला आहे का तो? ईस्टला आहे का तो? नॉर्थला आहे का तो? साऊथला आहे का? कुठे सापडतो देव? कुठे ठिकाण आहे त्याचं?
कुठं सापडतो देव? कुठे सापडेल? हे मला समजले असते मी त्याच्या न्यायासनाजवळ मी जाऊन त्याच्या न्यायासनाजवळ जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे होते. देव जर सापडला त्याच्याकडे मी बसलो तर किती बरं होईल. आहे का? आहे का माणसांची ती तृषा? आहे का ती तहान? आहे का? देव मला सापडला आणि मी त्याच्याकडे बसलो असतो तर किती बरं झालं असतं. देव म्हणतो काय गरज आहे? सगळं आहे ना योगाकडे. योगाकडे सगळं आहे ना. सगळं असताना पण मला देव पाहिजे म्हणतो. नको मला हे सगळं काय. मला देव आणि सापडला तर किती बरं होईल. मी त्याच्या न्यायासनाजवळ जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे. वचना पहा मी पुढे गेलो तरी तो सापडत नाही. मागे गेलो तरी तो तेथे दिसत नाही. मागे गेलं तरी दिसत नाही. डाव्या बाजू डावी बाजू पूर्व जिथे तो आपली कृती करतो तिकडे त्याला मी पाहतो. तरी तो मला दिसत नाही. दिसत नाही देव तुला. तू कुठेही कानाकोपऱ्यामध्ये जा तुला देव दिसत नाही. तुझा जर मार्ग व्यवस्थित नसेल तर. तुझा मार्ग व्यवस्थित नसेल तर तू कुठे पण शोध देवाला तो दिसणार नाही तुला. माझा मार्ग जर व्यवस्थित नसेल तर कुठे पण शोध देवाला देव तुला दिसत नाही. देवीत आहे देवतीत आहे. देवतीकडे गेल्यानंतर मिळतो देवीकडे गेल्यानंतर मिळतो नाही. तो दिसत नाही म्हणतो. वाच बेटा मी उजवीकडे वळतो मी उजवीकडे तिकडेही तो मला दिसत नाही. तिकडेही तो मला दिसत नाही. तू कुठेही वळ तू कुठेही जा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तो मला दिसत नाही. नववा देवचनांतर योगाचा ग्रंथ 9वा देवचनांतर 9वा देवचनांतर पहा तो माझ्या जवळ पहा व्यवस्थित वाच बेटा. माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. तो माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. आणि तो मात्र इकडे तिकडे 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 बघा तुझ्या जवळूनच जात आहे. तो माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. बघा माझ्या जवळच असतो तरी तो मला दिसत नाही. तो माझ्या जवळून निघून जातो. असं काय दिसते त्याला माझ्याकडे तो निघून जातो. तुला वाटते इकडे आहे तिकडे आहे इकडे आहे तिकडे आहे म्हणून तो भटकाला. नको भटक जाऊ नको. तुझ्या जवळच आहे तो निघून गेला तरी तुझ्या लक्षात येत नाही. योग म्हणतो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा अर्थ तरी तू हे काय करतो सध्या असे त्याला कोण म्हणेल. देव आपला क्रोध आवरत नाही. देव आपला क्रोध आवरत नाही. राहाबाचे सहकारी त्याच्या पुढे दबून जातात. कुठं सापडतो. तुझा मार्ग जर व्यवस्थित असेल देव तुझ्या बरोबर निरंतर आहे. देव तुझ्या जवळ असेल देव तुझ्याकडे असेल. म्हणून देव म्हणतो तुम्ही आपले मार्ग सुधारा. तुम्ही आपले मार्ग सुधारा. या शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याची माहिती आपल्याला आहे. परंतु देव कुठे सापडतो त्याची माहिती आपल्याला नाही. ते माहीत करून घेणं गरजेचं आहे. ते ऍड्रेस ते पत्ता शोधणे गरजेचं आहे.
139 एक पासून 139 एक पासून हा वाच बेटा. हे परमेश्वरा, हे परमेश्वर तू मला पाहिजे आहे. देव तुला पारखतो तो कसा आहे. हे परमेश्वर देव तुला पारखतो तू कसा आहे. हे परमेश्वरा किंग डेव्हिडला देव पारखतो. हे परमेश्वरा तू मला पारखले आहे. पारख पारख लगे विश्वास ठेवत नाही देव तुझ्यावरती. लगे विश्वास ठेवत नाही देव तुझ्यावरती. तुला आधी पारखतो. काय करतो तू एवढं चांगला आहेस का लगेच तुला हे म्हटले तू जीसस क्रॉस यीशु बुलाता है, यीशु बुलाता है, बुलाने के बाद तुझे चुनता है, सिर्फ नहीं बुलाता. जीसस कॉल तू कॉल के त्यांनी कॉल केल्या केल्या तू आल्याला तुला घेतो असं वाटते का. निवडतो तुला, पारखतो तुला. येशू बुलाता है, जीसस कॉल्स. एवढंच आहे का. हे परमेश्वरा पारखला ना डेव्हिडला. किंग डेव्हिडला पारखला ना. हे परमेश्वरा तुम्हाला पार केले आहे. तू मला ओळखतोस. तू मला ओळखतो. मी कोणाचा मुलगा आहे. माझी आत्या कोण आहे, माझी मावशी कोण आहे, माझी काकू कोण आहे, माझा काका कोण आहे, माझी आजी कोण आहे, माझा आजोबा कोण आहे, मी कुठून आलो, मी कुठे जातो, मी कसा आहे. देव मला ओळखतो. मला ओळखतोस. तू मला ओळखतोस. हा माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. हे पण बघायला पाहिजे का देवाने. तू कोणत्या उद्देशाने बसला ते पण देव बघतो. तू कोणत्या उद्देशाने बोलतो ते पण बघतो. त्याच्यात पण गफलत आहे का. त्याच्यात पण गफलत आहे ब्रदर. त्या माणसाकडे सर ते विश्वास देऊन चालत नाही. तू माझे बसणे माझे उठणे जाणतो. सांग तू दुरून माझे मनोगत समजतोस. लांबून बघतो देव मला. लांबून बघतो. तू दुरून माझे मनोगत समजतोस. हा तू माझे चालणे माझे चालणे व माझे निसणे माझे निसणे बारकाईने पाहतो. झोपणं पण बघतो का देव. झोपणं पण बघतो का देव. झोपणं पण बघतो का देव. हा हा आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. सगळं डाटा त्याला माहिती आहे. वर्तन क्रमांची माहिती. तू बघतो चप्पल सोडायचा शिकला पण पाय वर्तन वर्तन ते मात्र तो सोडायचं शिकलेलं. माझ्या एकंदर वर्तन क्रमांची माहिती तुला आहे. हा हे हा. परमेश्वरा हे परमेश्वर तुला मुळीच ठाऊक नाही तुला मुळीच ठाऊक असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत माझ्या नाही. मुखातून निघत नाही. तू तू मागून पुढून मला मागून वेढले पुढून. आहेस. वेडा घातलाय देवाने तुला मागून पुढून. मागून पुढून देवाने मला वेडा घातला. तू वेडला गेलास. तू वेडला गेलास. त्याच्या चौकटीत तू आहेस. वेडा पडलाय तुला. तू मागून पुढून मला मागून पुढून मला वेढले आहेस. वेडले आहेस. हा. माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. माझ्यावर तो आपला हात ठेवलाय. हे ज्ञान माझ्या कल्पने हे पलीकडे ज्ञान आहे. माझ्या कल्पने पलीकडचे आहे. तू कसं मला बक्षील हे मला पण कधी कधी कळत नाही तेव्हा. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे. असा आहे आपला देव. मूर्ती नाही ना तो. घंटा वाजवलो, फूल टाकला, नारळ तोडला, पेढा दिला, चुरमुरे दिला, साखर दिला.
असला देव समजला. बायबलचा देव वेगळा आहे. बायबलचा देव सर्वश्रेष्ठ आहे. बायबलचा देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय. इर्मया 8वा अध्याय वचन 4. इर्मया 8वा अध्याय वचन 4 वाच बाळा. इर्मया परमेश्वर म्हणतो, आणखी त्यांना सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? तू पडला का? पुन्हा उठ. तू पडला का? तू पुन्हा उठ. मस्ती करू नको. तुला उठायचंय का? उठ. आजच उठ. उधळा पुत्र उठला नाही का? उधळा पुत्र आला नाही का देवाकडे, आपल्या बापाकडे? उधळा पुत्र आला नाही का? त्या दिवशी यहूदा इस्करियोत, प्रभू माझ्या पातकांची क्षमा कर म्हटला तर येशू त्याला क्षमा केला नसता का? गळफास लावून येण्याची गरज होती का? गरज होती का? 11 शिष्यांना येड्यात काढला तो यादव. येशूला काढू शकत नाही. 11 शिष्यांना येड्यात काढला. यहूदा इस्करियोत पटला, परत उठू शकला नाही. त्याचं कारण का? त्याचा स्वतःचा अहंकार. त्याचा स्वतःचे पाप, स्वतःचे अहंकार, त्यानं अहंकार तो परत उठू शकला नाही. त्याचं घर उजाडलं. कोणी बहकला कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय? पुन्हा वळत नाही का? प्रभू मी चुकलो. सॉरी प्रभू, मला क्षमा कर. मी करायचं नव्हतं प्रभू, मी केलं. एकदा मला संधी दे. कधी येऊन प्रार्थना केलं का या चर्च मध्ये? किती वेळ प्रार्थना करता तुम्ही या चर्च मध्ये? सांगा. माझं लग्न झालं 28 डिसेंबर 2000ला. 29 डिसेंबरला ज्या बाळकाने माझं लग्न लावलं त्याला हार्ट अटॅक आला. अजून पण जिवंत आहे. 26 वर्ष झाले माझं लग्न. जे लग्न लावायचे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो चर्चमध्ये. जी माझ्यासाठी बायको येणार होती तिच्यासाठी प्रार्थना करायचो चर्चमध्ये. मी स्वतः 24 वर्षात माझ्या बाबांना माझं लग्न करून टाकलं. पाहिजे ते मुली म्हटलं हे ना नको म्हटलं नाही इथंच बसतो म्हटलं. माहिती आहे ना तुम्हाला सगळं सांगितलं ना, ब्रिटिश स्टेशन वगैरे सगळं बोलू ना मी तुम्हाला. इथंच बसतो. सगळं माहिती आहे, सगळं सांगतो तुम्हाला. मी काही लपवून ठेवत नाही. ओके, पुढे जाऊ. हा कुठं होतो आपण? हा दे बेटा, शब्द देते मला. कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय? कोणी वळत नाही का? तू वळत नाही का? तू वळ. हा मग हे यरूशलेम एकासारखे का बघत राहिले? एकसारखं म्हणजे कंटिन्यू प्रोसेस. कंटिन्यू एकसारखी बघत आहे. कोण? होलीलँड वाले. यरूशलेम होलीलँड. पवित्र 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 होलीलँड. होलीलँड वाले एकसारखे बघत आहे. ते लोक एकसारखे बघत आहे. ते लोक. पाच बेटा, ते कपटाला चिटकून राहिले आहे. परत कपटाला नको. कपटी मला ठेवू नको. ते परत कपटाला चिटकून राहिले. मला ते नको, मला हे नको, मला हा नको, मला तो नको, तर मला हे नको. कशाला हा कपटीपणा? काढून टाका. काढून टाका. आपण ख्रिस्ताचे लोक आहोत. आपण देवाचे लोक आहोत. आपण देवाला धरून आपण राहूया. ते लोक कपटाला चिकटून राहिले. हा ते वळण्यास कबूल होत नाही. कबूल होत नाही. त्यांनी म्हणू दे पहिले, त्यांनी करू दे पहिले, मग नंतर मी करतो. मग नंतर अशी वृत्ती आहे का? अशी प्रवृत्ती आहे का माझी? असं आहे का मी? तर तू यरूशलेमच्या दाखल्यामध्ये आहेस, त्यांच्या लिस्टमध्ये असतो, होलीलँडच्या लिस्टमध्ये असतो.
हा, मी कान देऊन ऐकले, मी कान देऊ नये. पण ते ठीक बोलत नाही. बापरे, त्यांचं बोलणं पण बरोबर नाही. देव कान देऊन ऐकतो. काय बोलतो? तुझ्या बायको बरोबर काय बोललास? तुझ्या बायको बरोबर काय बोलला रात्री? देव कान देऊन ऐकतो. हा, तो काय बोललो नवऱ्या बरोबर? देव कान देऊन ऐकतो. तुम्हाला बायका नाहीत का? तुम्ही मित्रांशी, मैत्रिणीशी, कुणाशी, त्यांच्याशी काय बोल? देव कान देव. ज्यांचे लग्न झाले त्यांच्यासाठी देव कान देऊन ऐकतो. हा, त्यांच्या दुष्टतेचा त्यांना पश्चाताप होत नाही. होत नाही पश्चाताप करणार. हा, मी हे काय केले असे कोणी म्हणत नाही. कोणच म्हणत नाही. मी चुकलो प्रभू, मी चुकलो प्रभू, मला माफी दे प्रभू. मला कोणच म्हणत नाही. यरूशलेमकर असंच आहे ब्रदर, हे होली लँड वाले असंच आहेत ब्रदर. यरूशलेमकर असेच आहेत. यरूशलेमकर म्हणजे येशू ख्रिस्ताचे स्वतःचे घरचे लोक. जेरुसलेम. हा, घोडा रणात धाव घेतो, तसे ते सर्व उलटून आपल्या मार्गावर जातात. परत उलट त्याच मार्गाने जातात. हा, पश्चाताप नाही का तुम्हाला? तुम्हाला देव नको का? तुम्हाला ख्रिस्ताचं वधस्तंभ नको का? आम्हाला रक्त नको का ख्रिस्ताचं? आम्हाला सार्वकालिक जीवन नको का ख्रिस्ताचं? देव सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपला कृती सुद्धा, अन्यथा तुम्ही पुष्कळ पेरणी करता, थोडं हाती लागते. भरपूर तुम्हाला 20,000 पगार असेल, पण 10,000च वाटतील. किती? तुम्हाला पगार 20,000 आहे, पण देव काय म्हणतो? 10,000. तुम्हाला 50 आहे, पण 25,000च वाटते. तुम्ही खाता, शरीराला लागत नाही. तुम्ही पाणी पिता, त्याने तहान भागत नाही. तुम्ही चांगले चांगले कपडे घालता, परंतु त्याने तुम्हाला ऊब येत नाही. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. 10वां अध्याय वचन 23 कडे पहा. यिर्मयाचा ग्रंथ 10वां अध्याय वचन 23 कडे. हे परमेश्वरा, हे परमेश्वर, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. प्रभू, माझा मार्ग चुकलेला आहे. प्रभू, माझा मार्ग चुकलेला आहे, परंतु ते माझ्या हातात नाही. तूच मला वाचव. परत एकदा त्या मार्गातून जाण्यासाठी तू मला मदत कर. असं जर तू म्हटला तर हा, वाचा दादा. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्य चुकतो. गावी चुकला नाही का? बलाम चुकला नाही का? कसं चालायचं माणसाच्या हातात नाहीये. माणूस चुकतो. हा, हे परमेश्वरा, मला शिक्षा कर. मला मी चुकलो ना, मला कर शिक्षा, पण ती न्यायाने कर. अन्याय नको. मी जबाबदार आहे का त्या गोष्टीला? मला करावी शिक्षा. हा, तुझ्या कोपाने नको, नाहीतर तू मला शून्यवत करशील. 0. 1,00,000 रुपये समजा तुमच्या खात्यामध्ये. तुम्ही गेला त्या मॅडमकडे, मॅडम एवढे पैसे मला काढायचे. मॅडम लॅपटॉप काढते. 0 बॅलन्स म्हटल्यानंतर तिथंच तुम्ही खाली बसून काढता का नाही? तसा आहे ब्रदर आपलं परिस्थिती. तू मला शून्यवत करशील. 0 बॅलन्स. देवापुढे तू काहीच नाहीस. देवापुढे. हा, जी राष्ट्रे तुला ओळखीत नाही, हा, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाही, हा, त्यावर तो आपल्या संतापाचा मारा करतो. देवाला ओळखत नाहीस का? देव संतापाचा मारा करतो. पश्चाताप कर.
देवाकडे भांडण, कोण मारामारी, ॲक्सिडेंट, अपघात, नैसर्गिक आपत्ती यांनी अनेक लोक आत्ताच मरत आहेत. आता सध्याची परिस्थिती अनेक लोक मरत आहेत. भांडण, खून, व्यभिचार, मिनी, जागा, जमीन, जुमला यासाठी अनेक लोक आत्ताच मारले जात आहेत. आम्हाला फार आयुष्य कमी दिलं देवाने. किती आहे आमचं आयुष्य? 969 वर्षे जीवन जगणारा कोण? मधुशल 969. सर्वाधिक, सबसे अधिक जास्त वय कोणाचं आहे? मधुशल 969 वर्षे जीवन जगणारा मधुशलापासून आतापर्यंत जर याकोबाच्या पत्रापर्यंत जर आपण आलो, आपलं आयुष्य खूप लहान आहे. जास्त मस्ती नको. जास्त काय नको. देवाकडे तर न वागता गुडघे टेकून जर देवाकडे आपण आलो, शरण आलो, तर देव आम्हाला सार्वकालिक जीवन. तुझ्याकडे किती पैसा आहे त्यापेक्षा तुझ्याकडे, मी म्हटलं ना मागच्या रविवारी मी बोललो ना, आपण खूप देलो. तुमच्याकडे काय किती असेल सांगा. काय माझ्याकडे तर काय काही नाही. माझ्याला मला स्वतःची जागा पण नाही. स्वतःची जागा पण परिस्थिती बरे. असंच उकाडा आमच्या घरात. असंच उकाडा. मी चर्चमध्ये गेलो की माझ्या घरात आल्यासारखं वाटतं. माझ्या घरात गेलो की चर्चमध्ये आहे का असं वाटतं. माझ्या बायकोला तेच बोलतो, अगं मी चर्चमध्ये आहे का घरात आहे वाटतं मला. नाही तुम्ही घरात असा म्हणतो. अशीच परिस्थिती. दम लागते जागा, दम लागते. येताना दम लागते. बसायला होत नाही. बसलं की उठायला येत नाही. पायाला मुंग्या येतात, हाताला मुंग्या लागतात. रोज आणि रोज शुगरचं प्रॉब्लेम, रोज आणि रोज बीपीचं प्रॉब्लेम, रोज आणि रोज अनेक समस्या. ते खाल्लं तर प्रॉब्लेम, हे खाल्लं तर प्रॉब्लेम, ते खाल्लं तर पचत नाही, हे खाल्लं तर पचत नाही. मग एवढी मस्ती कशाला तुला पाहायचे? एवढी मस्ती कशाला पाहायचे? देवाकडे लक्ष देत नाही का तू? देवाचं अवलोकन केलंस का तू? तू वळतोस का देवाकडे? बघ, देव तुला सार्वकालिक जीवन देईल. देव तुला सार्वकालिक जीवन देईल. जर सुधारला तर पीकच पीक शेतामध्ये. जर आमचे मार्ग सुधारले तर पाणीच पाणी. जर आमचं जीवन जर व्यवस्थित असेल, कुठलाही कपडा घाल, तुला उभच. देव म्हणतो हे सगळं त्यांनी काढून टाकलेलं आहे. त्याचा अर्थ काय? तर मी माझी पोशाख पाय धुतो. प्रिया येशू पाय धुतो. ज्याने त्याला चुंबन देऊन पकडून देणार आहे त्याला पण त्याच्या आधी पाय धुतो. त्याच्या आधी पाय धुतो. त्याची किती नम्रता. जो यहूदाईत त्याला धरून देणार होता त्याचे देखील पाय धुतो. पाय धुतो. काही बोलत नाही त्याला, काहीच बोलत नाही. येशू पाय धुतो. किती संपूया 2 वर्षाला वाचून. किती सूत्रे 30 वचन सांग. किती सूत्रे 30 वचन सांग. तू आपल्या दृष्टीने वाचा. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको. मी शहाणा, बाकी सगळे मूर्ख. किंग सॅलोमन. मागच्या रविवारी बघितलं ना किंग सॅलोमन म्हणजे काय?
किंग सॅलोमन सारखं घर, किंग सॅलोमन सारखं फाटक, किंग सॅलोमन सारखं ऐश्वराम या भूतलावरती आत्ता पण कुणाचंच नाही, यापुढे पण कुणाचं नसणार, तो किंग सॅलोमन. किंग सॅलोमन कोण आहे सांगितलं ना तुम्हाला. कितवा राजा बाळा इस्रायल लोकांचा? तिसरा राजा क्रमांकाने, तो किंग सॅलोमन. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा तू समजून आपल्या दृष्टीने स्वतःच शहाणा समजू नको. हा, परमेश्वराचे भय धर परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. दुष्कर्मांपासून दूर राहा. परमेश्वराचं भय धर, आपले मार्ग सुधारा. परमेश्वराचं भय धर, दुष्कर्मांपासून दूर राहा. हा, हे माझ्या देहाला आरोग्य व हाडाला सत्व असेल. माझ्या देहाला खाल्लेलं तू साधं डाळ भात खा, आरोग्य. हा, काय म्हटलं राजा दानिएलाच्या पुस्तकामध्ये? शड्रक मेशक अबेदnego या लोकांना, दानिएल या लोकांना काय म्हटलं? संबोधन काय म्हटलं? राजा खात असते तो, मिष्टान्न देत असते तो, द्राक्षरस रोज आणि रोज यांना देऊन टाकायचं. चांगलं चांगलं जेवण राजा खात असे तो, मिष्टान्न चांगले चांगले पदार्थ पीत असे तो, द्राक्षरस स्वतःहून द्या म्हटला. कुणाला? कुणाला? शड्रक मेशक अबेदnego आणि दानिएल. रोज नित्यक्रम डेली यांना हे जेवण द्यायचं. काय म्हटले ते? वाह, लय भारी सुंदर जेवण मिळालं, चलो खायले. नाही नाही म्हटले ते, नाही नको, आम्हाला नको. कोण होता मला ते? तो काय त्याचं नाव? त्याला अन्न पाणी देणार, त्यांच्यावरती असलेला भोजनचा सरदार, काय त्याचं नाव? अश्पनज. कोण आहे तो? अश्पनज. अश्पनजला सांगण्यात आलं. अश्पनजाकडे ते आले आणि म्हणाले, बाबा आम्हाला काय असलं अन्न देऊ नको, आम्हाला नुसता व्हेज दे, शाखांमध्ये भाजीपाला दे, पालक दे, मेथी दे, वांगा कर, बटाटा कर, दे आम्हाला, दे. नाही तर साधं डाळ भात दे. एका शब्दात सांगितलं तर व्हेज दे आम्हाला. ते राजाचं अन्न आम्हाला नको, राज्याचं फूड आम्हाला, राजाचं फूड आम्हाला नको, दे. निदान किती दिवस प्रयोग करायचा? 10 days. 10 दिवस आम्हाला तेच अन्न दे, 10 दिवस राजाचं अन्न त्या लोकांना दे. आणि त्यांची तोंडे बघ, यांची तोंडे बघ. बघितल्यानंतर प्रियांनो, त्यांच्यापेक्षा त्यांची तोंडे कशी होती? कुठे वाद गटा दे? 10 दिवसानंतर 10 दिवसानंतर राजा 10 days. 10 दिवसानंतर राजघरचे अन्न खाणाऱ्यांना अन्न खाणाऱ्यांना सर्व तरुणांपेक्षा सर्व तरुणांना त्यांचे चेहरे अधिक सुरू त्यांचे चेहरे अधिक सुरू दिसून ते हा ते शब्द सांगा ना पाहिजे. ओके, थांब बाळा, मला काढू देते. पहिला अध्याय 15. थांब बाळा, मला काढू देते. दानिएलाचा ग्रंथ, दानिएलाचा ग्रंथ पहिला अध्याय ना, पहिला अध्याय. हा, वचन 14 पासून वाचतो. त्याने त्यांची विनंती ऐकून 10 दिवस त्यांच्याला प्रयोग केला. 10 दिवसानंतर राजघरच्या अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरू दिसून त्या अंगाने अधिक दष्टपुष्ट पैलवान झाले होते ते लोक. खुदा मेहरबान तो गदा पैलवान. खुदा तेरे ऊपर मेहरबान है, तू गदा भी रहेगा ना, तू पैलवान बनेगा. हाँ, खुदा के लिए जीना सीख. गदा है तो भी चलेगा. दष्टपुष्ट, हा, त्यांचे चेहरे अधिक सुरू दिसून त्या अंगाने दष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे निमिलेले अन्न व द्राक्ष देण्याचे बंद करून त्यांना रोज वेज्जच देऊ लागला, शाकाहारी अन्न देऊ लागला. आता वाचा दादा, कितवा अध्याय तुम्ही वाचला? नीतिसूत्रे, नीतिसूत्रे 3रा अध्याय. किती वाचला दादा? 3रा अध्याय 7. हा, ते वाचा, आता ते वाचा. तू आपल्या दृष्टीने स्वतःच शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर. परमेश्वराचे भय धर. दुष्कर्मापासून दूर राहा. दुष्कर्मांपासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य. हे तुझ्या देहाला आरोग्य. हाडांना सत्व असे होईल. हाडांना सत्व होईल. तुझे बोन्स, तुझी हाडे सत्व होतील. तुझी हड्डी मजबूत होतील.
काय काय दुष्कर्मांपासून माणूस दूर गेल्यामुळे तुझ्या देहाला आरोग्य, तुझ्या हाडांना सत्व. 119 नाव शेवटच वर्षात 119 आणि वर्ष संपू. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? कसं शुद्ध राहशील बाळा? तरुणा किती तरुण आहेत आपल्या राष्ट्रामध्ये? तरुण आणि तरुण दोघांसाठी आहे पण इथं फक्त तरुण म्हणून उपयोग केलेला आहे. किती तरुण आहेत आपल्या? तरुण म्हणजे किती किती वयापर्यंत तरुण सांगा? हा, एक 40 धरूया. 40 किती तरुण आहेत आपल्या चर्चेमध्ये? त्या सगळ्यांना देव सांगतो तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. बायबल हेच तुला शुद्ध करणार आहे. बाकी तू कुठंही ना उपस, कुठंही ना उपस. याला सोडून जर तो वागला, झिरो बॅलन्स. तरुण आपला वर्तनक्रम कशाने, हे पण डेव्हिडच लिहितो, तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? हा, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. हा हा, पुढे. अगदी मनापासून अगदी मी मनापासून तुझा शोध केला. मी तुझा शोध केला देवे. मी अगदी मनापासून तुझा शोध केला. मनापासून गाऊ, मनापासून वाचू, मनापासून चर्च ऐकू, मनापासून देवाचं वचन ऐकू, मनापासून प्रभूचं कार्य करू, मनापासून एकमेकांवरती प्रेम करू, मनापासून एकमेकांसाठी प्रार्थना करू, मनापासून गुडघे टेकू. जे काही असेल ते मनापासून. बाळ काय तर म्हणेल, मंडळी काय तर म्हणेल, तो काय तर म्हणेल, ती काय तर म्हणेल, तो काय तर म्हणेल, नको नको. मनापासून 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 स्वयंपाक करायला गेला, मनापासून काम करायला गेल्यानंतर कसं वाटते बघा. मनापासून देवाचा शोध करणार, आपले मार्ग सुधारा. मग बघा देव मला आशीर्वादित केल्याशिवाय. डोळे बंद करू. प्रिय देवा, तुम्ही मला जे सांगितलं आहे तेच मी मंडळीला सांगितलेलं आहे. तुम्ही जे काही लिहिलात ते बाबा बायबलमध्ये तेच मी त्यांना सांगितलेले. माझे स्वतःचे विचार, माझे आशा, माझे शब्द ते बाबा नको आहे. कदाचित माझा देखील तुम्ही एक दिवस न्याय करणार. तू काय सांगितलं, तू काय शिकवलं, तू हे का शिकवलं नाहीस? हे सगळं काही बायबलमध्ये होतं ना. ती तुझी जबाबदारी होती ना, तुला सांगायचं होतं ना, तुला शिकवायचं होतं ना. म्हणून ते बाबा सर्वांसमक्ष त्याविषयी जर तुम्हाला विचारलं तुम्ही, माझ्याकडे शब्द राहणार नाही. म्हणून देवा, प्रिय बाबा, मला जे काही सांगायचं आहे त्यांना मी सांगत नाही. आणखी आम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज आहे, तुमच्या वचनांची गरज आहे. मंडळीला काय पाहिजे त्याची गरज आहे. तुम्ही आमच्या संगती राहा, तुम्ही आम्हाला सांगा, वचनांचं मार्गदर्शन आम्हाला करा. आमची शुद्धता कशात आहे, आमचं हित कशात आहे, जे काही हितकारक आहे ते संत पाऊल 4 लोकांमध्ये घरोघरी मंडळीमध्ये शिकवण्यासाठी त्याने कसूर केला नाही. या वचनाप्रमाणे मी पण तसं करू नये म्हणून सहाय्य करा. ज्या प्रियांनी ही वचने वाचल्या ऐकली त्या प्रत्येकाला शांती, समाधान, दीर्घायुष्य तुमच्या कृपेत झालं. ते आपापल्या घरी जात असताना त्यांच्या संगतीला, त्यांची नित्याची कामं, त्यांचं जगणं, त्यांचं जाणं येणं सुरक्षित करा. तुमच्या कृपेत झालं. ख्रिस्त येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली म्हणते का. हालेलुया, 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 हालेलुया.